ही संगतीनं वाईट झालेली माणसं. पोरं वाईट नाहीत दादा, पण इमानदारीनं सांगा दादा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास आणि सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतः पैशाने घेतो का? खोटं बोलू नका. सगळं गाव काही व्यसनमुक्त दिसत नाही. बोलत जा, तोंडावून कळतंय कोण खातंय कोण पितंय ती महाराज. हां, पटापट बोलत जा. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतःच्या पैशाने घेतो का? पहिल्यांदा घेतो का? मग हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो, असतो की नाही? मग ते गावातले कर्ण हुडका आणि अंधारात नेऊन ठोका. त्यांना म्हणावं तुमच्या दानवीरामुळे आमची पिढी बरबाद व्हायला लागली, पाया पडतो तुमच्या दान धर्म कमी करा जरा. घे र थोडी घे, अरे घटवर घे, अरे घे घटन काय होत नाही, घे तुला सांगते घटन कसं काय होत नाही. ती अख्ख्या घोटानं ह्याची इस्टेट गेली महाराज, गेली का नाही? अरे कशामुळे रे दादा? पण आपण एवढे अल्पबुद्धीचे आहेत की आपण लोकांचं ऐकावं. मी तर ढेकळं कुणाचं ऐकत नाही. अहो मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, अक्कल आहे का तुला? म्हणतात तुझं वय काय, तू करती काय? अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभूर भुरभूर फिरायचं, जरा इकडनं झटका जरा इकडनं झटका मारायचा, असं स्टायलिश ब्रँडेड राहायचं. अगं एवढं चांगलं आहे तुझं, एवढं जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, हे दिलं सोडून डांगऱ्यागत कंबर बांधतीन इठल 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 इठलच करी ती. ही वय का इठल इठल करायचं का हो? पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अशिक्षित, मूर्ख, बिंडोक, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, हो की नाही? ज्याला मटण चावण्यात त्यानं माळ घातली तो महाराज. अरे वा! आणि आम्ही तरुण वयात परमर्थ केला आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं. सांगते लोकांचं बोलणंही मनावर घ्यायचं नाही, प्रशंसाही घ्यायची नाही. पंचतंत्र नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये 5 अशा टेक्निक सांगितल्या ज्या माणसाला भल्या भल्याला बोलवू शकतात. त्यातलं पहिलं टेक्निक आहे प्रशंसा. भल्या भल्या ज्ञानाला ज्यानं खड्ड्यात घातलं ती आहे प्रशंसा. नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणायचं ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. आता ह्याची अक्कल ताईला पाहिजे की तू शहाण आहे तू मूर्ख आहे. लोकांच्या बोलण्याने कधी सुद्धा झाडावर चढायचं. संयम ठेवा, धीर ठेवा. जेवढे लवकर वर जाल तेवढे लवकर खाली याल. संयमाने, धीराने, कष्टाने मिळालेली प्रसिद्धी, पैसा कुठेच जात नाही. माझ्याकडे बघू नका, मी 17 वर्ष झालं कीर्तन करते, तेव्हा आता नाव आहे. गेल्या वर्षी महाराज होऊन आज पाकिट घेणारी माणसं नाही आम्ही. समजून घ्या, जिथे धीर नाही, संयम नाही, तिथे कधीच प्रगती शेवटपर्यंत टिकत नाही. थोडा विश्वास ठेवा. एक पोरगा माझ्याकडे आला, मला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? शक्य आहे का? पाणी घालताय, खत घालताय, झाड प्रॅक्टिकल विचार करा. वाढलं पाहिजे? म्हणलं वेडा आहेस का? पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं? काय चुकलं? हां, ही लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणून आपलंही झाड राहू द्या, लोकांचंही झाड राहू द्या महाराज. तर मग थोडं कष्टाचं असू द्या, पण सत्य असू द्या. थोडा वेळ लागेल, वेळ लागेल, पण धीर ठेवा. कोरोनाच्या काळात थोडा संयम, थोडा धीर, थोडा विश्वास दाखवला असताना एवढी माणसं मेली नसती. लोकांच्या भीती घाल्यानं आपण भिलो. घातली या भय नरका जाणे. थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता. कोरोनाचा विषाणू दिसला दादा, दिसला सायंटिफिकली दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो दादा. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. हा विश्वास आहे संतांकडे, हा विश्वास आहे म्हणून संत काही झाले, बरे झाले देवा. निघाले दिवाळे पर्या दुष्काळे, विश्वास आहे मागे पुढे उभा. आली आघात घालोनिया भार, राहिलो निश्चिंती निरविले संती. हा विश्वास, हा विश्वास आम्हाला जगण्याचं बळ देतो. आणि जिथं विश्वास नाही तिथं विचार करावा लागतो. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल. देह
जाईल जाईल त्या शिकाळ बघायला, देह जाईल जाईल त्या शिकाळ बघायला, देह जाईल जाईल त्या शिकाळ बघायला, देह जाईल जाईल त्या शिकाळ बघायला. हे दिवस आहेत. सकाळ झाली रात्र होणार आहे, रात्र झाली सकाळ होणार आहे. जन्माला आलाय मरणार आहे. आत्मा हे एकमेव सत्य आहे, लक्षात ठेवा. मग विचार करा, दिवस बदलणार आहेत, जाणार आहे आपणही. किती किती क्षणाचा विचार करावा. कर्ण दाढी करत होते, कधीतरी कर्ण वाचा बरं का. माझी विनंती आहे तुम्हाला, कर्ण वाचा. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ कर्ण होता, पण न्याय भेटला नाही. कारण फक्त कूळ आहे. माझ्या भाषेत कारण फक्त बाप आहे. कळलं? अजून स्पष्ट सांगते, एवढी महत्वाची जागा आयुष्यामध्ये बापाची असते. ज्ञानाने, शौर्याने, विचाराने आणि नीतिमत्तेने कर्ण पांडवापेक्षाही श्रेष्ठ होता. परंतु पांडवाला न्याय भेटला, कर्णाला भेटला नाही. कारण आहे, पांडवाचा बाप माहीत होता, कर्णाचा बाप माहीत नव्हता. सत्ययुग असो नाही तर कलियुग, बापाला फार किंमत आहे. जीवनात उभा करणारा बाप आहे, उभा राहिल्यानंतर सावली देणारा बाप आहे. बापाची प्रतिमा इतकी मलित केली तुम्ही आम्ही. नाही, पोराला मारणारा बाप दिसतो. आईस लहानपणापासून सांगते, शाळेत जा बरं नाही तर बाप मारीन, अभ्यास कर नाही तर बाप मारीन, उन्हात खेळायला जाऊ नको नाही तर बाप मारीन. हो की नाही? हे तुम्ही आम्ही शिकवलं. पर गरज आहे नाही, तुम्हाला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे हळूच आईला विचारणारा बाप दिसत नाही. बाप हळूच विचारतो, का ग मारलं जाऊ दे पण त्यानं काही खाल्लं का ग? तो बाप असतो. रात्री बेरात्री आलात ना दरवाजा उघडणारा बाप असतो. तुमच्या लग्नात दिलेला हुंडा अजून सुद्धा तुमचा बाप फेडतोय, पण तुला कणाचीही खबर नाहीये. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली, एक पोरगी गरीबाकडे दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाकडे दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. गरजेला उभा असतो तो बाप असतो. जिथे आहे तिथे बाप जात नाही, पण जिथं गरज आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही तो बाप असतो. बाप असताना ताटात आलेली भाकरीची कदर कधी आम्हाला कळली नाही. बाप असताना घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर कधी आम्हाला कळला नाही. बाप असताना घरावरच्या छताचं, खाली असलेल्या जमिनीचं मोल कधी कळलं नाही. बाप गेल्यावर कळलं, हे छत कमवायला, ह्या जमिनीवर उभा राहायला, ह्या ताटात भाकरी यायला आणि या पाहुण्या रावळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणायला फार कष्ट लागतं. हे बाप गेल्यावर कळलं. हा कार्यक्रम याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचं आमचं आमच्या बापावर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमचा बाप गेलाय, तुमचा असेल तर जपा, बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे. बाप म्हणजे साधी गोष्ट नाही रे. जेव्हा बाप घरी नसतो ना, संसार. कुलकर्णी म्हणून एक कवी आहे, फार सुंदर कविता आहे, थोडंसं आवाज दमवले. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो. नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. लेक माहेराहून आले, माहेराहून आलेली लेक आहे, इकडे तिकडे बघतीये. रोज दाराशी उभा असलेला बाप आज मी आले तरी दारात नाही. काय सांगू मी या घरदारा,
निसटून गेला वारा, अश्रूच्या गळती धारा, नसतोस घरी तुझे जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. फार मोठा झालं, नोकरी लागली आहे मला. फार मोठा झालोय, फार पैशाला कमी नाहीये माझ्याकडे. 4 माणसं 10 माणसं माझ्या पोडे पोटे करतात. पण बाबा, हा सगळ्या सुखाचा काळ बघायला तू नाहीये रे. तू आम्हाला सुशिक्षित केलंस, तू आम्हाला मोठं केलंस, तू आम्हाला सुसंस्कृत केलंस, स्वतःचा देह जाळून स्वतःची चमडी जाळून आमच्या शरीरावर मांस चढवलंस. पण खरं सांगू ना, अजून झालो मोठा, गरज आहे रे तुझी मला. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. अजूनही वाटतं तुझ्याच खिशातला पैसा खर्चावा. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. किती मोठा झाला ना, गरज आहे. आणि ज्याला बाप कळला नाही त्याला दुनियादारी सोडा, परमार्थ सोडा, त्याला सदा माणूसही समजला नाही. म्हणून अरे लय नका तुका म्हणे, माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. हे मायबाप म्हणजे साधी गोष्ट नाही, आणि बाप तर नाहीच नाही. म्हणून जाणीव ठेवा, कदर करा. चुकतं कुठं माहिती आहे दादा? तुमचे कलिग्स आले ऑफिसचे, तुमचे मित्रमंडळी आली, तुम्ही बापाला तोंडावर सांगता, बोलायचं कळत नाही तुम्हाला, लय पुढं पुढं करीत जाऊ नका. काय वाटत असेल त्या बापाला? साधी गोष्ट आहे रे दादा. एखादी गाडी घेताय, विचारा ना बापाला, का हो बाबा कुठली घेऊ? तुम्हाला काय वाटतं? तो सजेशन देईल, तो हाच म्हणणार, मला काय कळतं रे बाळा त्यातलं, तुला जी घ्यायची ती. पण हा मान त्याला याची अनुभूती करून देईल की मी अजून घरातली अडगळीची वस्तू नाही, अजून माझ्या घरात मला मान आहे. हे जे घर मी बांधलंय, ही जी माणसं मी जोडलेत, ती अजून माझी किंमत करतायत. हा मान त्याला जगण्याचं आयुष्य वाढवेल आणि समाधानानं जगू देईल. हा मान फार महत्वाचा आहे, कारण स्वाभिमानाने जगणारा बाप होता तुमचा. हा मान त्याला घरात द्यायचा. लय बेकार अवस्था केली तुम्ही घरातल्या बापांची. लय तोंडावर घाण बोलता रे, बायकोच्या समोर उलट बोलता. काय कळतं रे तुला? अक्कल नाही त्याला. त्याला अक्कल नसती, तुला एवढा अक्कलवान केला असता का? त्याची पांढरी दाढी झाली म्हणून तुला दाढी आली, हे लक्षात ठेव. कळलं त्यालाच कळलं. आणि पाया पडते तुमच्या. एवढेही वाईट वागू नका, नाहीतर या मंडपात बसण्यात मजा नाही. धर्म त्याला म्हणायचं ज्याला मायबाप कळले. धर्म त्याला म्हणायचं ज्यांनी आपल्यासाठी झटले, त्यांची जाणीव तुम्हा. मी पण कुणाला सांगायला लागले म्हणा, खरे 500,000वर मतदान करणारे आपल्याला जाती, आपल्याला मायबाप कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे, अशातल्या जाती आपण. आपल्याला कोण म्हणलं तुला 10 लाख देतो, बापाला झापट मार, आपण मारून या चाल. आपल्याला 10 लाख महत्वाचे आहेत. आपल्याला कोण म्हणलं धर्म बदल, तुला सरपंच करतो, आपण सरपंच वाचाल. धर्म बदलून वाचाल का नाही? गरज नाही आपल्याला धर्म, देव, देश, माय बाबा. आपलं भरलं पाहिजे फक्त, बस. बिचारे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ती सुद्धा विचार करीत असतील वर बसल्या बसल्या.
यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए। मी आलो तरी कुणासाठी बाबा? एवढे प्रामाणिक लोक आहेत हे, एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्या देशात. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज. एवढ्या प्रामाणिक लोकांना मायबापाची सेवाची अपेक्षा करायची का? अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपलं, एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण. आपल्या भेणं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानी. एवढे प्रामाणिक लोक आहे आपण दादा, आणि आपल्याकडनं कुठं सेवेची अपेक्षा करता? मग कमीत कमी आपले दिवस तरी सांभाळा. झालं गेलं सोडून द्या, जाग्यावर या. कर्णधारी करत होते, भिकारी आला काय द्यावं? सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली, पाणी फेकून दिलं. वारीक कर्णाला विचारतोय तुम्ही कर्ण आहात, तुम्ही दानी आहात, पण ज्ञानी आहात, पण दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते, दान त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करत जाऊ नका. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राचं घ्या, ड्रायफ्रूट्सचं घ्या, पाकिट घेता येते काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण दहीवडीला, नाही मिळाला खपन बारशीला. त्याला कमी साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, त्याला गरज आहे, त्याला द्या. तुमच्यासाठी तो पांडुरंग आहे हे लक्षात ठेवा. दान त्याला करा ज्याला गरज आहे. नाही त्याला घ्या घ्या म्हणायची गरज नाही, ज्याला गरज आहे तो घेतोच. नाही आम्ही दानही केलं. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तो देतो तरी कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं. मातृपितृ छाया. ह्याच्या घरी मी जेवाय गेले, मातृवाटेवर पितृवाट्यावर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बांगल्याला. तू लिहितो कशाला रे? काम कमी दिखावा जास्त महाराज. एक तर करू नका, केलं तर सांगू नका. या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे, हा दानाचा नियम आहे. वारीक विचारतोय तुम्ही दानी आहात, कळलं नाही तुम्हाला? दान कधीच अधर्मतेनं आणि दान अधर्मतेच्या हाताने आणि अपवित्रतेने कधी करायचं नाही. एकतर तुम्ही आंघोळ केली नाही, वरनं तुम्ही डाव्या हाताने वाटी दिली, असं का केलं? कर्ण उत्तर देतायत. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर दानशूरतेला कलंक लागला असता. एवढ्याही क्षणाचा तुमचा आमचा भरोसा, एवढाही क्षण तुम्हा आम्हाला साधायचा आहे. मग तुकोबराय सांगतायत, विचार करावा लागणार आहे. कोण दिवस कोण दिवस येतील कैसा? कोण दिवस येईल 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 कैसा? नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा. नाही तरी गेला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता झालं गेलं सोडून दे रे. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. भजे व्रजे
मौजगर्वमोचनं विशाललोललोचनं अनङ्गरं सागरं नमामि कृष्णनागर वसै व्रजै कमण्डनं समस्तपापखण्डनं सुपिच्चगुच्चमस्तकं सुनादवैमहस्तकं गोपवीत गोपिकं नमामि कृष्णनागरं वसै व्रजै कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. काय करा सोपं आहे. हरिमुखे हे जरा अवघड केलं महाराज बरं का. पुण्याची गणना काही नाही. ठाईचं वैसुनिक करा एक आवडी अनंत. पण मला एक कळत नाही एवढे सगळे उपास आहेत. श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार मंगळवार बुधवार गुरुवार एवढं सगळं दिलं सोडून एकादशच का अभंग तुकोबारायांचा आहे. इथं विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित. इथं माहेर पंढरपूर व्रत एकादश मायबाप पांडुरंग बास. द्वितीय मार्ग नाही. मग अभंग तुकोबारायचा तुकोबाराय सांगतात जाणार पण कुठे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट. पण तिथं गेलं ना मोक्ष मोक्ष हो. अहो माहेर आहे. जाते माहेराला 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 माझ्या मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला 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 जाते माहेराला. कुठलं माहेर जाईन गे मायत या पंढरपुरा 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 भेटेना माहेरा आपुलिया आपुलिया जाईन गे मायत या पंढरपुरा 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 मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल सुका लागी करशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ मग तो अवघाची सुकृप होशी म्हणजे अरे मोक्षाचा मार्ग तुला सापडेल. ते पंढरपूर आहे. इथे प्रत्येकाला जागा आहे. यारे यारे लहान थोर याती बदत्या सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. इथे जागा आहे. खटनट यावे शुद्ध जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती. इथे प्रत्येकाला जागा आहे. फक्त काय ज्यामुखी निदान पांडुरंग. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाम जरी असेल तरी मोक्ष आहे तरी कल्याण आहे. म्हणती जे वाचा तया मोक्ष ही ताकद आहे. मग काय करा काही नाही महाराज. फक्त प्रेमाने भगवंताचं नामचिंतन हे ज्याला कळालं त्याला मोक्ष मार्ग सापडला. अवघडात जायचं नाही. सोपं आहे. कसं मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा हात वरी करा. पुन्हा एकदा सांगते. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा. ज्याला डाऊट आहे त्यानं राहू द्या. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे राधे राधे. कामासाठी आलंय. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. नाकाच्या जागेवरच नाक आहे र डोळ्या जागेवर डोळे. कीर्तनकार कोण